भिंतीवरची शेती ऐकताना जरा वेगळं वाटतंय नाही का, की भिंतीवर शेती कशी करणार. पण विश्वास ठेवा, हीच एक कल्पना आहे जे आपलं शहर हिरवंगार बनवू शकते आणि आपलं आयुष्य ते तर आणखी निरोगी. चला तर मग बघूया कसा आहे हा अनोखा प्रवास. आता जरा विचार करा, एक साधी प्लास्टिकची बाटली, पायातली जुनी झालेली बुटाची लेस आणि अगदी मूठभर माती, ह्या गोष्टी एका समृद्ध देशाच्या उभारणीत मदत करू शकतात. काय वाटतं, शक्य आहे का हे? तर हो, हेच शक्य आहे. आणि ते कसं, हेच तर आज आपण पाहणार आहोत. पण थांबा, ह्या उत्तरापर्यंत पोचायच्या आधी आपल्याला मूळ समस्या काय आहे हे समजून घ्यावं लागेल. म्हणजे शहरांमध्ये राहताना नक्की कोणत्या अडचणी येतात आपल्याला रोजच्या जगण्यात. बघा, शहरांमध्ये सगळ्यात मोठी अडचण म्हणजे जागेची. स्वतःच्या आवडीची भाजी लावावी म्हटलं तर अंगणच नाही, आणि त्यात भर म्हणून पाण्याची टंचाई तर आहेच. आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्लॅस्टिक कचऱ्याचे ते डोंगरच्या डोंगर. आता विचार करा, या तिन्ही मोठ्या समस्यांवर जर एकच सोपा उपाय मिळाला तर. आणि हो, तो उपाय सापडलाय. आणि कोणी शोधून काढलाय माहितीये? काही तरुण, अगदी उत्साही मनांनी. चला बघूया ही कल्पना नेमकी कोणाच्या डोक्यात आली आणि ती कशी फुलली. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, हे जबरदस्त सोल्युशन कुठल्या मोठ्या रिसर्च लॅबमधून नाही आलेलं. ते आले आपल्या महाराष्ट्रातल्याच एका शाळेच्या वर्गातून. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय, काही शाळकरी मुलं-मुलींनी हा कमाल करून दाखवलाय. तर हे आहेत या बदलाचे खरे हिरो. नायगावच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या विद्यार्थिनी उत्कर्षा दडस, शिवानी गिरमे, तन्वी देवडे, तनिष्का नेवसे आणि तन्वी वीर, आणि त्यांचे मार्गदर्शक शिक्षक श्री दत्तात्रय रासकर सर, ज्यांनी या कल्पनेला खरं तर पंख दिले. ओके, तर मग आता या प्रोजेक्टच्या मागचं सायन्स काय आहे ते समजून घेऊया. इतकी साधी दिसणारी ही सिस्टम, नक्की यात काय रहस्य दडलंय? ह्या टेक्निकला म्हणतात विक इरिगेशन. नाव जरा इंग्रजी वाटेल, पण कन्सेप्ट अगदी सोपा आहे. आपण दिवा लावतो तेव्हा वात जशी दिव्याखालच्या तेलातून तेल वर खेचते, बरोबर, अगदी तसंच इथे एक वात पाण्याच्या टाकीतून पाणी खेचून थेट रोपाच्या मुळांपर्यंत पोचवते. आणि सगळ्यात भारी म्हणजे रोपांना जेवढी गरज असेल तेवढंच पाणी, म्हणजे पाण्याचा एक थेंबही वाया जात नाही. आणि यामागची जादू आहे सायन्सचा एक साधा नियम, ज्याला म्हणतात केशीकर्षण किंवा कॅपिलरी ॲक्शन. म्हणजे काय, तर एखादा कागद किंवा कपडा जसा पटकन पाणी शोषून घेतो ना, तीच ही क्रिया. यासाठी कोणतीही मोटर लागत नाही, वीज लागत नाही, सगळं काही आपोआप होतं. निसर्गाचाच नियम निसर्गासाठीच वापरलाय. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? हे कोणीही, अगदी कोणीही घरी बनवू शकतं. काय लागतंय? एक टाकाऊ प्लास्टिकची बाटली, एक साधा ट्रे, आणि वात म्हणून चक्क बुटाची लेस किंवा सुती कापडाची एखादी पट्टी सुद्धा चालेल. बस, झालं काम. खरंच कचऱ्यातून खजिना तो हाच. आता हा आकडा जरा नीट बघा, 70%. हो, तब्बल 70% पाण्याची बचत होते या सिस्टीममुळे, नेहमीच्या पद्धतीपेक्षा. विचार करा, ज्या ठिकाणी पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा आहे, तिथे हा आकडा किती मोठा बदल घडून आणू शकतो. म्हणजे बघा, खर्च जवळपास काहीच नाही, वीज लागत नाही, बनवायला अगदी सोपं, आणि वरतून कचरा पण कमी होतोय. यापेक्षा चांगलं आणि सोपं तंत्रज्ञान असूच शकत नाही, नाही का? हे खरं तर सगळ्यांसाठी आहे आणि सगळ्यांच्या फायद्याचं आहे. पण थांबा, हा फक्त एक सायन्स प्रोजेक्ट नाहीये, अजिबात नाही. या एका छोट्याशा प्रयोगातून एका खूप मोठ्या स्वप्नाची मशागत होतीये, आणि ते स्वप्न आहे एका समृद्ध भारताचं. आता समृद्ध भारत म्हणजे काय? फक्त पैशाने श्रीमंत देश नाही, तर असा देश जिथे प्रत्येक जण निरोगी असेल, आनंदी असेल आणि पर्यावरणाची काळजी घेणारा असेल. आणि हा जो प्रोजेक्ट आहे ना, तो बरोबर त्याच दिशेने टाकलेलं एक खूप महत्त्वाचं पाऊल आहे. हे किती भारी आहे बघा. एकच उपाय, पण फायदे 3. पहिला, आर्थिक फायदा. घरी भाजीपाला पिकवला की बाजारातला खर्च वाचला. दुसरा, सामाजिक फायदा. ताजं केमिकल फ्री अन्न मिळालं की कुटुंबाचं आरोग्य सुधारतं. आणि तिसरा, पर्यावरणाचा फायदा. पाणी वाचतंय, प्लास्टिकचा पुनर्वापर होतोय, म्हणजे आपलं शहर आणि पर्यावरण दोन्ही स्वच्छ राहतंय. तर मग ह्या प्रोजेक्टचं भविष्य काय? सुरुवात नक्कीच लहान आहे, पण याची पोहोच खूप मोठी असू शकते. एक कल्पना करून बघा, प्रत्येक घराच्या बाल्कनीमध्ये, प्रत्येक खिडकीमध्ये अशी छोटी छोटी बाग फुललेली आहे. किती छान दिसेल.
आणि विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी तर हा प्रोजेक्ट पौष्टिक अन्नाचा आणि आर्थिक बचतीचा एक मोठा आधारच बनू शकतो. आणि हे फक्त एक स्वप्न नाहीये, ही तर या तरुण पिढीची एक प्रकारची प्रतिज्ञाच आहे. त्या म्हणतात की समृद्ध भारत साकारण्यासाठी त्या जलसंवर्धन, कचरा पुनर्वापर आणि आरोग्य यावर काम करत राहतील. त्यांचं हेच डेडिकेशन, हीच ऊर्जा आपल्या भविष्यातल्या भारताला घडवणार आहे. तर या संपूर्ण गोष्टीतून एकच प्रश्न मनात येतो. आपल्या आजूबाजूला ज्या मोठमोठ्या समस्या आहेत त्यांची उत्तरं कदाचित अशाच साध्या, सोप्या आणि आपल्या डोळ्यांसमोर असलेल्या गोष्टींमध्येच लपलेली असतील. गरज आहे फक्त ती शोधणाऱ्या आणि वेगळा विचार करणाऱ्या नजरेची, नाही का?